चला आवरलं की नाही तुमचं हा, चला हा. चल निघत हे काय हे काय बघतोय मी अरे अरे हेच आता बघायचं राहिलं होतं आता बायकांची जम्पर शिवतो ते ठीक होतं पण आता घरातली कामं बी करायला लागलं अरे वाईट जरा आपल्या देशमुख घराण्याची इज्जत ठेवा अहो आप्पा काय नाही सहजच म्हणून चहा बनवलाय मी एवढं काय नाही करा करा सहज म्हणून ना उद्या काय करा धुणी भांडी पण करा परवा साड्या नेसून काय ते फुगड्या खेळतात फुगड्या त्या फुगड्या बी खेळा तुम्ही हा आणि आमचं तोंड बी काळं करा हो का आप्पा कुठनं कुठं विषय घेऊन चाललाय तुम्ही असं काय सुद्धा नाही आणि लग्नाचं काय काढलंय मध्येच हे कुणाचं लग्न आहे मला का नाही काय सांगितलं आता तुझी सासू इस्पितळात आहे म्हणजे तुला लग्नाचं कुठं सांगायचं म्हणून आम्ही समजे चाललोय तुम्ही इथंच थांबा लाली आणि तू आणि तुझ्या सासू सासऱ्याची जरा काळजी घ्या हा सगळं चाललंय काय मग आता जवळच्याच लग्न आहे म्हटल्यानंतर सगळे जाणार ना अहो हे काय करताय मी केला असता की चहा तुम्ही कशाला करताय लाली राहू दे करू दे त्याला आणि असं बी नवऱ्यात हात तर चहा प्यायला नशीब लागतं या काय गे कशी आईची तब्येत तुझ्या हाय आता बरी आहे कोणी वार केलं काय समजलं का जामकर साहेब शोध घेतायत हल्लेखोराचा बघूया मग कसला गावतोय तू अरे गावात एवढे मुर्दे पडले त्याला एक बी गाव ना तो काय कामाचा नाही आई हा या रम- हा भाजल रे बाबा लालीजी घ्या आप्पा चहा घ्या नाही मला नाही अहो आप्पा घ्या की नग 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 कशाला उगाच मी केला असता की हो नाही छाक झालंय बघ काय रंजे बघ एकदम कडक अरे मुडद्यानो अरे चला की लवकर हा का काय लगीन लागल्यावर जायचंय वय चला 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 लोक चला वय वय हा. आलो आलो लालीजी ए हो कसला भारी चहा केला होता तुम्ही मला जर आधी माहिती असतं ना तुम्हाला एवढा भारी चहा करता येतो मी रोज तुम्हालाच बनवायला सांगितलं असता चहा तुमच्यासाठी मी एवढं करू शकतो की किती काळजी घेताय हो माझी माझ्या आईवर हल्ला झाल्यापासून काल रात्री जेवायला वाढलं भांडी घासलीत खरकट काढलं आत्ता माझ्यासाठी चहा केलात तुम्ही असा नवरा मिळायला भाग्य लागतं बाकी तर माझे एवढं प्रेम करणारी बायको माझ्या नशिबात आहे मीच भाग्यवान आहे अजून माझं प्रेम बघितलंच कुठे आहे तुम्ही म्हणजे एक मिनिट हे तुमच्यासाठी गिफ्ट गिफ्ट काय याच्यात तिकडे वळा काय चाललंय इथं मला इथे पैसे हवेत ते देत नाहीये या फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ काढत बसली कसं आहे गिफ्ट आवडलं ना आवडलं ना? तुम्ही एवढ्या प्रेमाने दिले म्हणजे आवडणारच ते लालीची मला सुद्धा तुम्हाला आयुष्यभर असेच गिफ्ट द्यायचे आणि त्यासाठी लागतात पैसे पैशावर ना आठवलं तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते मला सांगा नाही तर आपण दोघं जण घेऊन येऊ घरचे सगळे घरी येण्याआधी आपल्याला सगळं केलं पाहिजे पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे अहो, काय सारखं पैसे 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 घरातले सगळे बाहेर गेलेत घरात एवढी कामं पडलेत आणि तुम्हाला पैशाचं पडलंय आता सगळे परत येतील आणि कामं तशीच पडलेली बघितलं तर काय म्हणतील लालीनं काहीच कामं केली नाहीत आता तुम्हाला कळणार नाही तुमच्या आई लालीजी अहो पैसे आणायला किती वेळ लागणार आहे सांगा बरं लागणार आहे वेळ ती काय अशी इथलं इथं लपून ठेवलेत का पैसे आणायला गेलं तर घरातली इतकी कामं कशी होतील ठीक आहे तुम्ही करा घरातले कामं मी जातो दुकानावर
म्हणजे घरातली सगळी कामं मी करू एकटीनं? तुम्ही मला काहीच मदत नाही करणार? हिला इथे जागेवर संपवावं असं वाटतंय. असं कसं करणार ना, करणार मदत. 2 जण मिळून कामं संप. सगळी कामं संपली ना की मी तुम्हाला अजून एक सरप्राईज देणार आहे. अरे वा, आज एका मागून एक सरप्राईज. चला चला कामं संपूया. हे बघा, एवढीच भांडी घासायची फक्त. एवढीच? हा, एवढीच. लगेच होतील घासून. बघा, घासा, मी आलेच. हा, काय चाललंय देवी सिंग? परीक्षेसाठी काय काय करतोयस? असं ऐकलं होतं, पैसा माणसाचं माकड बनवतो, पण मी स्वतःचं माकड नाही होऊ देणार. ठीक आहे, पैसे येईपर्यंत सगळं सहन करूयात. मग कसं वाटतंय गोपाळराव? पैशांसाठी बायकोच्या तारावरचं माकड बनून नाचायला? डिग 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 डिग. सपन, सगळं ठीक आहे ना तिकडं? हॅलो आई, सगळं ठीक आहे ना तिकडं? तात्या आहेत ना जवळ? कमी येऊ लगेच? अगं लाले, किती प्रश्न विचारशील? अगं समज ठीक आहे इथं. नक्की ना? अगं खोटं कशाला सांगेन? लाले, मला तुझ्याशी जरा वेगळंच बोलायचं आहे. बोल की. लाले, मला एक कळणं झालंय. माझ्यावर हल्ला करणारा हल्लेखोर तुमच्या पोरीनं काय केलंय ते तीच सांगेल. तिला लई माज आहे. तिचा माज मी उतरवणार असं का म्हणत होता? आहे आता मी तरी कसं सांगू? तो माणूस कसा दिसतो, त्याचं नाव काय, गाव काय, मला तरी काय माहित? लाले, असं तर नाही ना? तुला समद माहिती आहे, पण तू माहिती नसण्याचं सोंग घेतेस. लाले, तू काही घोळ तर घातला नाहीस ना? हे बघ, मला खरं खरं सांग. तुझा राग आम्हाला माहिती आहे. लहान असताना तू काय काय केलंयस हे आठवलं तरी अंगावर काटा येतो. आहे, तुला सांगितलं ना एकदा, माझा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. उगाच नको ते विचार करत बसू नको. आराम कर, लय डोकं चालू नको, शांत ठेव डोकं. मी येते नंतर भेटायला. तिला राग आला म्हणजे नक्कीच तिने घोळ घातलाय.